नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 401 ते 410 या ओव्यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 401. परी सर्वथा आपुले जीवी, केलियाची से काहींची नुरवी, ऐसी दोन्ही कर्मे द्यावी माझी या हाती. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण सांगतात की चांगले कर्म केल्यानंतरही हे मी केले असा अभिमान मनात ठेवू नये. कर्म पूर्ण झाल्यावर ते पूर्णपणे परमेश्वराला अर्पण करावे. केलेल्या सत्कर्माची आठवण ठेवून अहंकार वाढवू नये. अशा निष्काम आणि निरअहंकारी कर्मालाच ईश्वर स्वीकारतो. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखादा व्यक्ती गरजूंना मदत करतो, पण त्याची जाहिरात कुठेही करत नाही किंवा कौतुकाची अपेक्षाही ठेवत नाही. त्याला मदत करण्यातच समाधान मिळते. सत्कर्म करा, पण त्याचा अहंकार किंवा प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. ओवी क्रमांक 402. मग अग्निकुंडी बीजे घातली, तिये अंकुर दशे जीवी मुकली, तेवी न फळतीची मजर पिली, शुभाशुभे. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण एक सुंदर उदाहरण देतात. जसे अग्नीत भाजलेले बी पुन्हा उगवत नाही, तसेच मला अर्पण केलेल्या कर्माचे बंधन राहत नाही. अशा कर्मांचे शुभ किंवा अशुभ फळ भक्ताला बाधत नाही. ईश्वर अर्पणामुळे कर्मबंधन नष्ट होते. जीवनातील उदाहरण जर म्हटले तर एखादा डॉक्टर रुग्णाची सेवा केवळ कर्तव्य म्हणून करतो, प्रसिद्धीसाठी नाही. त्यामुळे यश अपयश त्याच्या मनावर फारसा परिणाम करत नाही. ईश्वर अर्पण केलेले कर्म कर्मबंधन निर्माण करत नाही. ओवी क्रमांक 403. अगा कर्मे जे उरावे, तै तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. याचा अर्थ जर कर्म ईश्वराला अर्पण केले नाही तर त्याचे फळ भोगावेच लागते. चांगल्या कर्माचे सुख आणि वाईट कर्माचे दुःख हे नक्कीच मिळते. ही फळे भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कर्माचे चक्र अशाच प्रकारे अखंड चालू राहते. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याला चांगले गुण मिळतात. जो अभ्यास करत नाही त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. प्रत्येक कृतीचा परिणाम हा असतोच. प्रत्येक कर्माचे फळ निश्चितच असते, म्हणून कर्म शुद्ध भावनेने करावे. ओवी क्रमांक 404. ते उगानिले मज कर्म, तेव्हाची पुशिले मरण जन्म, जन्मासवे श्रम वरचिलही गेले. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा सर्व कर्म मला अर्पण केले जाते तेव्हा जन्म मरणाचे बंधन संपते. कर्माचे फळ न राहिल्यामुळे पुनर्जन्माची गरज उरत नाही. संसारातील दुःख, चिंता आणि कष्ट यांच्यापासूनही मुक्ती मिळते. हीच मोक्षाची दिशा आहे. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर ज्याने सर्व कर्ज फेडले त्याच्यावर कोणतीही देणी राहत नाहीत. त्याचप्रमाणे ईश्वर अर्पण केलेले कर्म कर्मरूपी कर्ज संपवते. पूर्ण समर्पणामुळे जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती नक्की मिळते. ओवी क्रमांक 405. म्हणून अर्जुना यापरी, पाहेचा वेळू नव्हेल भारी, हे संन्यास युक्ती सोपारी, दिदली तुझ. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ही साधना पुढे ढकलू नकोस.
नंतर करू असे म्हणत वेळ वाया घालवू नये. प्रत्येक क्षणापासून ईश्वर अर्पणाची भावना स्वीकारावी. हीच सर्वात सोपी आणि श्रेष्ठ संन्यासाची पद्धत आहे. उदाहरण जर म्हटलं तर आरोग्यासाठी व्यायाम उद्यापासून करेन असे म्हणणारा माणूस अनेकदा सुरुवातच करत नाही. जो आजपासून सुरुवात करतो त्यालाच फायदा होतो. चांगल्या मार्गाची सुरुवात लगेच करा. आध्यात्मिक जीवन उद्यावर ढकलू नका. ओवी क्रमांक 406. या देहाची या बांधोडी न पडिजे, सुख दुःखाची या सागरी न बुडिजे, सुखे सुख रूपा घेडीजे, माझी याची अंगा. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की स्वतःला केवळ शरीर समजू नकोस. शरीराशी अतोनात आसक्ती निर्माण झाली की सुख दुःखाच्या लाटा मनाला सतत हेलकावे देतात. जो परमेश्वराशी एकरूप होतो तो या द्वंद्वापासून मुक्त होतो आणि खऱ्या शाश्वत आनंदाचा अनुभव घेतो. हा आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर समुद्राच्या पृष्ठभागावर मोठ्या लाटा असतात, पण खोल तळ एकदम शांत असतो. तसेच देवाशी जोडलेले मन बाहेरच्या संकटातही शांत असते. शरीराभिमान सोडून परमेश्वराशी एकरूप झाल्यास खरा आनंद मिळतो. ओवी क्रमांक 407. तो मी पुसशी कैसा, तरी जो सर्व भूती सदा सरिसा, जेथ आप परू ऐसा भागू नाही. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी सर्व जीवांमध्ये समान आहे. माझ्यासाठी हा आपला हा परका असा कोणताही भेद नाही. प्रत्येक जीवामध्ये एकच परमात्मा वास करतो. म्हणून सर्वांशी समान प्रेमाने आणि आदराने वागणे हीच खरी भक्ती आहे. जीवनातील उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर सूर्याचा प्रकाश श्रीमंत गरीब चांगला वाईट असा भेद न करता सर्वांवर समान पडतो. परमेश्वराची कृपाही अशीच सर्वांवर समान राहते. समदृष्टी ही परमेश्वराच्या स्वभावाची ओळख आहे. आपणही सर्वांशी समानतेने वागावे. ओवी क्रमांक 408. जे ऐशिया माते जाणुनी, अहंकाराचा करुठा मोडुनी, जे जीवे कर्मे करुणी, माते भजले. याचा अर्थ जे लोक परमेश्वराचे खरे स्वरूप ओळखतात ते अहंकाराचा पूर्ण त्याग करतात. ते प्रत्येक कर्म ईश्वर अर्पण समजून करतात. त्यांच्या जीवनात मी करतो ही भावना नसून देव माझ्याकडून करून घेत आहे अशी भावना असते. अशा भक्तांची भक्ती सहज आणि निर्मळ असते. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एक कुशल शल्य चिकित्सक प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी मनोमन देवाला प्रार्थना करतो की हे कार्य तुझ्या कृपेने यशस्वी होऊ दे. त्यामुळे त्याच्या मनात गर्व राहत नाही. अहंकाराचा त्याग आणि ईश्वरार्पण हीच खरी भक्ती आहे. ओवी क्रमांक 409. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. याचा अर्थ असे भक्त बाहेरून सामान्य माणसांसारखे संसारात वावरतात, परंतु त्यांचे मन सतत परमेश्वरात स्थिर असते. शरीराने जगात असले तरी अंतःकरणाने देवाशी एकरूप असतात. भगवानही त्यांच्या हृदयात सदैव वास करतात. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर कमळाचे फूल पाण्यात असते
पण त्यावर पाणी टिकत नाही. तसेच खरा भक्त संसारात राहतो, पण संसार त्याच्या मनाला बांधून ठेवू शकत नाही. संसारात राहूनही मन परमेश्वराशी जोडलेले ठेवणे हीच श्रेष्ठ साधना आहे. ओवी क्रमांक 410. सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे आणि बीज कणू असे वटी जेवी. याचा अर्थ श्री संत ज्ञानेश्वर माऊली येथे वटवृक्षाचे अत्यंत सुंदर उदाहरण देतात. एका छोट्याशा वटाच्या बियामध्ये संपूर्ण विशाल वृक्ष दडलेला असतो आणि पुढे तो वृक्षही पुन्हा बीज निर्माण करतो. त्याचप्रमाणे भक्त आणि भगवान यांचे नाते अविभाज्य आहे. भगवान भक्तात आहेत आणि भक्त भगवानात आहे, हे अद्वैताचे अत्यंत सुंदर वर्णन आहे. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एका छोट्याशा बियामध्ये हजारो फळे देणाऱ्या विशाल वृक्षाची संपूर्ण शक्यता दडलेली असते. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचे अस्तित्व दडलेले आहे. भक्त आणि भगवान यांच्यातील नाते वेगवेगळे नसून एकत्वाचे आहेत. वरील ओव्यांचा मुख्य सार म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की कर्म सोडायचे नाही, तर कर्माचा अहंकार आणि फळाची आसक्ती सोडायची आहे. प्रत्येक कृती हे परमेश्वरा तुझ्यासाठी या भावनेने केली तर कर्मबंधन नष्ट होते आणि जन्म मरणाच्या चक्रातून मुक्तीचा मार्ग खुला होतो. निष्काम कर्म, नम्रता आणि ईश्वरार्पण हीच या ओव्यांची मुख्य शिकवण आहे. तसेच संत ज्ञानेश्वर माऊली पुढे असंही सांगतात की परमेश्वर सर्वांमध्ये समान आहे आणि त्याला कोणताही भेदभाव नाही. जो अहंकार सोडून निष्काम भावाने कर्म करतो आणि मनाने सदैव परमेश्वराशी जोडलेला राहतो, त्याच्या हृदयात स्वतः भगवान वास करतात. भक्त आणि भगवान हे शेवटी दोन राहत नाहीत, ते एकरूप होतात. हाच या ओव्यांचा अंतिम आध्यात्मिक संदेश आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.